एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। सगळी कामं मी केली, जेवण केलं, पिल्लूचं जेवण केलं, आमचं जेवण केलं, मशीन लावली आणि ह्या दोघा एवढी कामं केली मी। भांडी वगैरे घासली, तिघींचं जेवण केलं। हिचं फोनवर आणि हिच्याकडे मोठा फोन आहे आणि बघा बघा कशी वाकून बघते फोनमध्ये। चालू मज्जा। इथे पिल्लूची चालली आहे मस्तपैकी मज्जा, मस्तपैकी सॉंग्स बघते, टीव्ही बघते आणि तोंड बघा कसं ओपन करून ठेवलंय आणि एकदम आरामात पाय पसरून अगदी सोफ्यावरती ती बसते पद्धतशीर, रिमोट वगैरे घेऊन कधीतरी दाखवेल। आता दमली आहे ती चालून चालून, सो कशा प्रकारे झोपली आहे बघा ती। गुड्डी आणि आम्ही आज करणार आहे स्किन केअर, तर तुमच्याजवळ मी शेअर करेल, कधी करेल माहित नाही, गुड्डीला कधी मूड होईल तेव्हा। रोळपटत बसते नुसती इथे आल्यापासून, जर आपण काम केलं नाही तिने। आधीच्या आज मी काम केलंय, आमटी घातली, भात केला, किचन आवरलं, पिल्लूची भरडी केली, मशीन लावलं, एवढं काम केलं। आणि हे बघा हे इथे लोळत बसलेत दोघी, एक सागवेकरीन आणि एक महाजनीन लोळतायत दोघी। मी आज केली दाल खिचडी, नेहमीप्रमाणे करते तशीच। इथे ना थोडा लाईट इकडे आहे आणि किचन इकडे, त्याच्यामुळे फोकस नाही येत। सो पिल्लूला मी केली दाल खिचडी, आता तिला भरवून घेत आहे। वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज आम्ही करणार आहे स्किन केअर रुटीन, त्याच्यासाठी आम्ही हे प्लमचे स्किन केअर प्रोडक्ट यूज करतोय। आणि हे काय आहे, रॅशेस, डॉक्टर रॅशेस, हां डॉक्टर रॅशेसचं काय आहे, नोज ब्लॅकेट्स रिमूव्हर ते यूज करणार आहे। सो तुमच्याजवळ आज आम्ही शेअर करणार आहे, सो कंटिन्यू बघा। सो स्टार्टिंगला आम्ही करतोय स्क्रब, दिलंय मला बुद्धीनी, लावून घेत आहे, तुम्ही पण लावूया। गुड्डी तर आमची काहीच बोलत नाही, ती लाजते। मला जसा मसाज येतोय तसा मसाज करतो, म्हणून जसा मसाज येतोय तसा मसाज करत राहा, पण मोस्टली असं अपवर्ड करा। म्हणजे बघा गुड्डी तुम्हाला टीच करते, तर म्हणते टिप्स देते, हां टिप्स देते। डोळ्याला पण करा, कपाळाला पकड करा, डोळ्याला पण करा, जिंकला पण करा। आमची पिंडी झोपले त्याच्यामुळे आम्ही आमचे प्रोग्राम चालू केले। आधी आहे ना मी आमच्या गुड्डीला आणि मम्मीला असं घासून काढायचे, लाल लाल होईपर्यंत। जस्ट आम्ही फेस वॉश केला, आता त्याला थोडंसं क्लीन करून घेतो आणि लगेच स्टीम घेतो। सो पहिलं गुड्डी पुसून घेते, नंतर मी, नंतर मग आम्ही स्टीम घेऊ। सो स्टीम घेताना तुम्हाला दाखवू की आमच्याकडे स्टीमर कुठला आहे, काय कसं काय करतोय ते।
आमच्याकडे हा नॉर्मल जो पहिला स्टीमर होता कोरोनामध्ये सगळ्यांकडे, तो वाला स्टीमर आहे. हा हार्डली किती 100 रुपीजमध्ये ना, कितीला भेटत असेल? 100 रुपीजमध्ये भेटत असेल. हां, मग 200 पकडून घ्या. स्टीम घेतल्यानंतर आम्ही आहे ना, ही जी नोज स्ट्रीप आहे ना ती घेतलेली आहे. ती कशी लावायची, काय लावायची मला एवढी आयडिया नाही आहे. तुम्हाला गुड्डी दाखवेल, म्हणजे कसं लावायचं ते तुम्हाला गुड्डी दाखवेल. मला पण नाही माहिती, मी पण फर्स्ट टाइम लावणार आहे आणि गुड्डी मला शिकवेल. सो तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा. आता पटकन आम्ही स्टीम घेतो आणि मग हे जेव्हा लावू ना तेव्हा मी तुम्हाला दाखवेल की इथे तुम्हाला दिसतच असेल कसं लावायचं आहे. तरी पण तुम्हाला दाखवू आम्ही की कसं लावायचं आहे ते. सो आता इथे आम्ही दोघी आहे ते स्टीम घेतोय पटपट. हार्डली तुम्ही स्टीम तुम्हाला जसं प्रेफर होईल, म्हणजे तुम्ही जेवढा टाईम घेऊ शकता तेवढी स्टीम घेणं चांगलं. कारण का जे आपले पोर्स असतात ते ओपन होऊन ना त्यातले जे ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स आहेत ना ते रिमूव्ह होतात. सो तुम्हाला जेवढं झेपेल तेवढं तुम्ही स्टीम घ्या. हार्डली तुम्ही 5 मिनिट पण घेऊ शकता. आणि मी आता इथे स्टीम घेते. स्टीम घेता घेता दीपकचा व्हिडिओ कॉल आलेला, सो त्या व्हिडिओ कॉलवर पण घेते आणि स्टीम घेते. कारण का आणि ना मला जास्त स्टीम घ्यायला नाही जमत, सो थोड्या वेळच मी घेतली स्टीम. आणि तुमच्या नोजवर जर व्हाईट हेड्स आणि ब्लॅक हेड्स असतील ना तर तुम्ही हे नोज स्ट्रीप यूज करू शकता. भरपूर साऱ्या ब्रँडचे येते आणि पार्टी आहे ना सगळे इन्स्ट्रक्शन पण दिलेले असते, तसं तुम्ही फॉलो करू शकता. मी तर तुम्हाला सो आता आम्ही स्टीम वगैरे घेतली. आता ही नोज स्ट्रीप आहे ती लावणार आहे. सो कसं लावायचं ते तुम्हाला गुड्डी सांगेल, मला काही एवढी आयडिया नाही आहे. मी पण वाचूनच सांगते. पहिल्यांदा फेस क्लीन करायचा, ते तर आम्ही आता केलेलंच आहे. रिमूव्ह स्टीम आता ते मी तर खोललंय. ते असं कट करायचं, अशी दिसते. हात ठेवून नंतर हे प्लास्टिक मग हे पील करायचं असं. त्याच्यानंतर नोज वेट करायचं आहे. ओके, नोज वेट म्हणजे ज्या आपण एरियावरती इथं लावणार आहे ते थोडं वेट करून घ्या. मला पण आयडिया नाही, गुड्डी दाखवते तसं मी करणार आहे. बॅक वरची साईड कुठली ॲक्च्युली नाही तर आम्ही पाहिजे अजून प्लास्टिक आहे ते काढतात ते, म्हणजे अजून एक प्लास्टिक असतं इथे. अच्छा, एक प्लास्टिक आणि ह्याच्या खाली अजून एक प्लास्टिक असतं. ते कुठली साईड टिक्की आहे, ही प्लास्टिक सारखी साईड जी चमकते ना, ही साईड जशी ब्लिंक होते, शाईन करते, ती साईड आपण लावायची आहे. Apply nose area, press down and down. बिकॉज ही साईड तर चिकटणार नाही, ऑलरेडी चिकटते हात ओला झाल्यावर. आता आम्हाला नाकाला करोना होणार आहे. काही नाकाला पाणी लावून घेते. हा, हेच साईड आहे. मी मिरर मध्ये जाऊन जाते, मला काही दिसत नाही. असं गुड्डीने दाखवायला आमचा डुक्कर बघा. प्रॉपर प्रेस करून घ्यायचं आणि 10 to 15 मिनिट्स ठेवायचं. ठीक आहे, आता 10 to 15 मिनिट्स मध्ये आपण भेटू. मी बघा असं लावायचं. आता हे मी असं लावलंय. ऑलमोस्ट 10 मिनिट्स झाल्यात. आता आम्ही ती नोज स्ट्रीप आहे ती काढतोय. सो चला स्टार्ट. बघूया काय काय येते, किती येते. बापरे, दुखतंय. काय वाटलं खरं आहे, तुम्हाला दिसेल की नाही काय माहिती. बेबी हेअर झालेत फक्त आणि माझं तर थोडं थोडं आलं, थोडं थोडं हेअर्स तर आलेत.
बघू आता मिररमध्ये मी बघते मग मला कळेल. आता मी फेस पॅक लावू. कुठला लावणार आहे? हा दाखव ना. मी कान खाजून घेते. हा प्लमचा फेस पॅक आहे तो लावते आणि आमची पिल्लू उठली. सो इथे आता मी फेस पॅक लावते आणि पिल्लू आमची उठलेली, त्याच्यामुळे जी बसण्याची पोझिशन होती ती चेंज झाली. आता पटपट बाकीची प्रोसिजर आहे ती आम्हाला करायची होती आणि गुड्डीला पण बाहेर जायचं होतं. सो त्याच्यामुळे पटपट आता फेस पॅक वगैरे लावून घेते. दोघींनी फेस पॅक लावले, गुड्डीनी पण लावला. आता ऑलमोस्ट किती मिनिटं हा ठेवायचा? हा ड्राय नसेल होत ना? 10 मिनिट्स ठेवायचा. हा थोडा ड्राय म्हणजे हा क्ले मास्क आहे आणि हा एकदम ड्राय नाही होणार, क्रीम सारखा राहील. सो हा 10 मिनिट्स ठेवायचा आणि 10 मिनिट्स नंतर वॉश करायचा. सो तुम्हाला इफेक्ट दाखवेल मी नंतर. सो गुड्डी बघा आणि पिल्लू आमचे उठले. तर पिल्लू दाखवते तुम्हाला. सो फेस वगैरे वॉश केलाय, आणि रिझल्ट चांगला आहे. गुड्डी आमची रेडी होते. गुड्डी चालले बारशाला तिच्या फ्रेंडच्या मुलाच्या. सो ती होते रेडी आणि पिल्लू आहे ते दूध पिते. मम्मी आहे ती पिल्लूची अगदी मोठी ब्लँकेट घेऊन झोपली आहे. आणि सगळं झाल्यानंतर पिल्लू उठली. आता ती चालते इकडच्या रूममधून तिकडच्या रूममध्ये. ती उठली ना की तिथं तेच चालू असतं. गुड्डी पण तिची रेडी होते. ऑलमोस्ट तिला 7 वाजता 6:30-7 वाजता जायचं आहे, त्याच्यामुळे तिचं रेडी होणं चालू आहे. आणि मम्मी आलेली. सो आता चहा वगैरे घेऊ, थोडंसं रिलॅक्स करू, बसू, रात्री जेवू वगैरे. आणि पिल्लू आमची आहे ना असंच चालू असतं तिचं. बेडरूम टू हॉल, हॉल टू किचन, बेडरूम टू हॉल, हॉल टू किचन, असंच तिच्या फेऱ्या मारणं चालू आहे. आणि तुम्हाला तर मी बोलले ती गुड्डी आणि माझ्यामध्ये ना फुल कन्फ्यूज होते. तिला गुड्डी तरी दिसली ना ती पहिली तोंडाकडे बघते की कोण आहे, आणि मी तरी दिसली ना ती पहिली तोंडाकडे बघते की दोघांपैकी कोण आहे. सो असं तिचं चालणं इकडे तिकडे चालू आहे. आज तिला तेल लावलं तर सो थोडीशी चंपू वाटते. आणि मम्मी आलेली. मम्मी आज ऑलमोस्ट लवकर आलेली, 4 वाजता आलेली. सो ती झोपलेली जरा वेळ, कारण रात्री पिल्लू आता हल्ली लेट झोपते इथे आल्यापासून. सो आणि आधीपासून झोपायची आणि मम्मीला कसं लवकर झोपायची सवय आहे त्याच्यामुळे. आणि आता तिचं खेळणं चालू आहे, तिचे बडबडणं चालू आहे, तिचं ती डॉग शो बघते आणि मला टेका लावून ती बसलेली. सो असा काहीतरी रुटीन गेला आमचा. आणि आज मी तुम्हाला शेअर केलं आज मी कशाप्रकारे स्किन केअर केलं ते. सो आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा.